तर हार्डली संभाजीनगरच्या हायवेपासून एक 5 किलोमीटर आतमध्ये ही आहे प्रवरा नदी. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे संडे आणि आम्ही चाललो आता देवगडला गाडीची पूजा करायला. इकडं आई काय करताय बघूया. कोथिंबीरच्या वड्या. तर आम्ही आज मॅचिंग झालो आहोत. बोर चल मम्मीला म्हण ग पाण्याची गाडी. गाईच आवरलंय, निघलोय आता. गाडी रेडी झाली आहे, हार लावून झालाय. इकडं लेडीज कंपनी रेडी झाली आहे आणि निघलोय आता. तर पोचूया 10 मिनिटात देवगडला. तर गाईज पोचलोय देवगडला. गाडी लावली आहे. बाबाजींना येण्यासाठी वेळ आहे थोडा, थांबलोय. हार वगैरे वरती काढून ठेवतो इथं. आले बाबाजी, पूजन करूया आता. बाप्पा कर बाप्पा कर करा बाप्पा. तू काका तुम्ही तेच का हवी दादा. पूजन झाले, आता आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया आणि इथून मग घरी पोहोचणार आहे आणि मग आपण निघणार आहे पुण्यासाठी. ठीक आहे, तर चला आता जाऊया तिकडे. तर काहीच वातावरण बघू शकता तुम्ही देवगडचं कसं आहे. तुम्ही जर पुणे टू संभाजीनगर ट्रॅव्हल कधी करत असाल तर हार्डली संभाजीनगरच्या हायवेपासून एक 5 किलोमीटर आतमध्ये आपलं हे देवगड देवस्थान. तुम्ही येऊ शकता. इथं पूर्ण ॲम्बियन्स एकदम छान आणि नियर बाय आपल्या घरापाशीच आहे, 1-1.5 किलोमीटर. त्यामुळे आम्ही कंटिन्यू येत असतो. बघू शकता तुम्ही. नंदिनी काय खाल्लं? हे दत्त मंदिर, मेन मंदिर बघू शकता गाईज. चला, फोटो काढायला मनाई आहे, तरी पण आपण आतमध्ये काही शूट नाही करणार, बाहेरच तुम्हाला दाखवूया. मेन मंदिरात काही नाही करणार. ठीक आहे. असं काही आहे गाईज ॲम्बियन्स. नक्की विजिट करा. येता जाता तुम्ही. छान एकदम बघू शकता तुम्ही. शांतता पण भरपूर आहे. थोडी विकेंडला असती गर्दी, आज थोड्या वेळानंतर गर्दी स्टार्ट होईल. तुझं फोटोज काढायचे आहे का? ठीक आहे. छान दिसते ना तू. इकडे बघ, इकडं बघ, छान दिसते ना गाईज. आता सध्या नदीला पाणी आलं आहे पावसामुळे. इकडे हे घाट आहेत, हे बंद असतात, त्याला अल्टरनेटिव्ह खाली घाट बनवलेत. ही आहे प्रवरा नदी. तर गाईज निघतो आता. दर्शन वगैरे झालेत, तुम्ही बघितलं आहे. मंदिर पण तुम्हाला दाखवलं आहे कसं आहे काय आहे. पुण्यावरून संभाजीनगरला जात आहे तर नक्की व्हिजिट करा, छान आहे एकदम. तर चला आता पोचूया घरी, जेवण वगैरे करून निघतो आहे. ठीक आहे. कसं आहे
गाईच पोचलोय घरी. बोल. बाबा मध्ये विटाला घाण्याचा केक बनवून खायचं. वेदा काय करते तू? काय नाही. उठ. बाबूला हा केक खायचा आहे विटांचा. आणि अशीच म्हणती. नाही बाबूला खायचंय. बाबूला नाही काय विटांचा केक करून. तर गाईज निघलोय, रेडी झालोय, आवरलोय. साक्षीन ते बॅग ठेवत आहे. हे पण आपलं काम पूर्ण झालं आहे, थोडं राहिलं आहे इथून. हां इकडं आणि इकडं माझे अंकल आबा इकडं आहे आणि इकडं आपला राहुल आहे. ठीक आहे, तर एवढं होऊन जाईल. नंतर याला पण आळे करायला लावले त्यांना विटकरींनी. एवढं करू लागलो मी इथून. तर हे इथून तो इथपर्यंत माझ्या हातानेच केलं. हे लाईन लावून दिली त्यांना, दोरी वगैरे लावून. आता हे बाकीचं करून घेते. करायचं चाललं इथं. ठीक आहे, तर जाऊया, निघूया आता. दीदी म्हणते चक्कर मारायचं, तिला चक्कर मारताय. हे ते आदविकला एक बसायचं होतं रे. मार बरं हिला तिला त्यात. चला बाय बाय. बाय बाय कर. बाय 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 बाय. अरे चंपा वरात करायची. बाय बाय. बाय 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 बाय. चला तिकडे बाय बाय कर मम्मी त्यांना. चला तर काहीच श्रामपूरपर्यंत आलोय. तिकडं बघू शकता तुम्ही प्रभात डेअरी आणि इकडे त्यांचं गेट समोरच आउटलेट आहे. तर पेढे घेण्यासाठी थांबलोय. तर काहीच आतमध्ये जाऊन बघितलं पण प्रोडक्ट पेढे हा बंदच करून टाकलाय प्रभातने. नाही पेढे खाल्ले जेवढे आणलेले होते सगळेच वाटलं हां. तेलकट होते. तर गाईज आता आम्ही सगळं बोललेलो आणि ऑनच नव्हतं कॅमेरा. तर काहीच सांग. तर आम्ही आता निघलो आहे यांच्या मामाच्या इथून आणि आता चाललो चनेगावला. देख सकते हो आप, इतना अच्छा नज़ारा किधर मिल सकता है क्या आपको? भेटतंय. ठीक आहे, तर आता चाललोय आम्ही. कुठला रोड नाही रे हा? कुठला रोड आहे? पात्र नाही, नवीन झालेला आहे ना हा मधून. म्हणजे जुनाच रोड आहे पण त्याचं काम झालंय त्यामुळे बरोबर छान रोड आहे. ऐसा होता है पण हमारे मस्त आहे. इधर थोडं का छोटं आहे रोड नजारा. पण ठीक आहे बाबा, काय हरकत नाही. कोणाला घ्यायचे असेल तर DM करा. सरांचे डायरेक्ट एकदम पाठ झाले सगळे तुम्हाला सगळं आपण डिटेल देऊन टाकू. डायरेक्ट काय variant काय कुठले, फीचर आहे, काय कशात सगळं. काय आहे, कुठं काय इन्क्लुडेड आहे, कुठं काय एक्सक्लूड आहे सगळं सांगून टाकू तुम्हाला. कॉन्टॅक्ट पर्सन ऑटोमोबाईल इंजिनियर. नाही तर पार्ट आणि टाइम PDI करायचं असलं तरी चाल पार्ट टाइम आम्हाला देऊ शकता तुम्ही. साक्षी मी येऊन जाऊ तुमचा PDI करायला. मला मी नाही, मला तेवढंच काम नाही. ठीक आहे, इथं हेच आम्हाला गाडी घ्यायची ना, आम्हीच PDI केला. शेवंतीचं बाग होता. हा का? डोंगर बघ ना किती छान दिसतो इथं. काका डिझेल घेऊन चालले. थांबलो केळं घ्यायला. बनाना गाईज, बनाना ॲज युजल. दुसरं काही घेऊ नाही शकत कारण की काय घेणार ना दुसरं. पेढे ऑलरेडी घेतले. पेढे घेतलेत 2-3 बॉक्स. चांगले बघून द्या बरं, थोडे बारी बारी द्या. असं आहे असतं आपल्याकडे. बरं बरं. दिले की नाही त्यांनी लगेच दुसरे, असं बोललं तर फरक होतो ना. चाललेली एकदम टुंग पेमेंट करण्यासाठी काहीच. आणि बाबांनी बनाना इथून दिले आणि पेमेंट तिकडे करा म्हणे. जा मॅडम चालले आता केस कापण्यासाठी, हेअर सलून. हे जास्त डार्क लावलं ना. असं काही व्ह्यू आहे गाईच. नवीन गाडीतून एकदम फील वेगळा असतोय. अति आनंद मस्त. तर चला आता मॅडम आल्यात टिंग टिंग करीत. टिंग 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 टिंग. हई मोबाईल माझा नेला तू बघितलं गाईज भामट्यापणा. मला वाटलं पेमेंट करते तू. माझे पैसे संपले, एवढी गाडी नाही घेतली का? कशी चालू आली टिंग 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 टिंग.
तर गाईज चला, हे बघा मी एकदम बढिया बढिया टाटा बाय बाय कर ना त्यांना, टाटा बाय बाय. ओके, एका फटक्यात पडलं. साखर टाक पाणी. गाडीवर नको फेकू. गाडीच्या साईडला जाऊन ठेव. गाडीवर पडला. होतोय गाडीची पूजा. इकडे आंटी आहे. फोटो नको मी झोपतो. व्हिडिओ आहे व्हिडिओ. काहीच, अरे बाबू काहीच. इकडे कृष्णा आहे. तर चला आता जाऊया. मम्मीने कुठे झोपले काय मग? ब्लॉग आहे ना येऊ द्या दररोज पाहिजे ना काही टाइमला 8 वाजता 7 वाजता काही अरे आज दररोज केलं कसं होणार? 2 तास एडिटिंग करून एवढं सोपं आहे होय. आता इथून जाऊन एडिट करायचं म्हणलं बघ काय होय. हा आणि राज कुठे? चला बाय बाय. चला बाय बाय.